न्यूमरेटरला असते तर आपण डायरेक्टली इक्वेटिव्ह कोएफिशियंट किंवा क्रॅमर्स रूल यूज केला असता. xy कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे, तर तुम्हाला इथे रिसबस्टिट्यूट मेथड यूज करायची आहे. बघा रिसबस्टिट्यूट मेथड काय आहे? सेम आहे. जे गिवन इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 लिहा. आहे का बघा? हा आहे गिवन इक्वेशन आहे इक्वल टू अगोदर व्हेरिएबल इक्वल टू नंतर कॉन्स्टंट आहे, तर याला इक्वेशन नंबर 1 लिहूया. हा आहे गिवन इक्वेशन. देन नेक्स्ट 1 झाल्यावर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये इक्वेशन लिहायचा 31 x - 2 आहे इथे प्लस 27 अपॉन y + 3 इक्वल टू 89 आहे का? स्टँडर्ड फॉर्म आहे. इक्वल टू अगोदर व्हेरिएबल्स आहे xy इक्वल टू नंतर कॉन्स्टंट आहे. इक्वेशन नंबर 2 हा सुद्धा क्वेश्चन मध्ये दिला होता म्हणून गिवन इक्वेशन. मग या मेथड मध्ये काय करतो आपण? जर 1 2 लिहिलेला आहे तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. कोणाच्या जागी? सबस्टिट्यूट जे सेम आहे डिनॉमिनेटरला x - 2 आहे तर 1 वरती वरच लिहायचं. 1/x - 2 इक्वल टू xy सोडून कुठलाही व्हेरिएबल घ्या. सपोज a घेतला आणि देन 1/y + 3. बघा दोन्हीकडे सेम आहे. जे सेम आहे त्याच्या जागी घ्यायचं. इन अबव इक्वेशन्स. ठीक आहे? ह्या व्हॅल्यू आपल्याला वरच्या इक्वेशन मध्ये टाकायचं. कसं करा? नंबर साइन ॲज इट इज. याच्या जागी a आणि याच्या जागी b लिहायचं. 27a ओके 27a प्लस साइन ॲज इट इज कोएफिशियंट ॲज इट इज 31b इज इक्वल टू 85. ठीक आहे? कोणापासून तयार केला होता आपण? न्यू नंबर मिळाला इक्वेशन नंबर 1 2 नंतर 3. कोणापासून बनला? फ्रॉम 1 नंबर पासून हा बनला. सिमिलरली इथे करायचं 31a प्लस 27b इक्वल टू 89. नवीन इक्वेशन ab टाकल्यावर नवीन नंबर कोणापासून तयार झाला? सेकंड इक्वेशन पासून. म्हणून फ्रॉम 2 31a प्लस 27b इक्वल टू 89 कोएफिशियंट साइन ॲज इट इज. आता झालं. ही एक स्टेप कंप्लीट झाली. नेक्स्ट स्टेप मध्ये कसं सॉल्व करायचं आहे? तर a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. तर जशी आपण आधी मेथड यूज करायचो तुम्हाला कोएफिशियंट इक्वल करून सुद्धा करता येईल a b च्या व्हॅल्यूज फाइंड आउट, किंवा दुसरी मेथड तुम्हाला आठवत असेल जर क्रॉस मध्ये कोएफिशियंट सेम आहे. बघा क्रॉस मध्ये a चा b ला सेम आहे b चा a ला सेम तर आपण हे इक्वेशन पर्टिक्युलर टाइप ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन नी सॉल्व करतो. काय करावं लागते? त्यात ॲड ही करायचं, सबट्रॅक्ट ही करायचं, अगेन ॲड करायचं. ॲड सबट्रॅक्ट ॲड या मेथडनी a b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. तुम्ही कोएफिशियंट इक्वल करून केल्या तरी चालेल. ठीक आहे? या दोघाला ॲड या दोघाला सबट्रॅक्ट. ॲड इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. बघा मी ॲड करते दोन्ही इक्वेशन एका क्लीन लिहिते. हा इक्वेशन नंबर 3, हा इक्वेशन नंबर 4. दोघांची एडिशन किती येते? 58a. हा 58b आणि हा 174. याच्यामध्ये ॲड सबट्रॅक्ट ॲड जेव्हा क्रॉस मध्ये कोएफिशियंट सेम असतात तेव्हा आपण ॲड सबट्रॅक्ट ॲड मेथड करतो. त्यावेळेस जेव्हा हे नंबर्स ॲड केले जातात किंवा सबट्रॅक्ट केले जातात तर कॉमन कंपल्सरी निघाला पाहिजे तरच तुम्ही ती मेथड यूज करू शकता. कॉमन निघतोय 58. कोण राहिला? 58 निघालाय बाहेर. a प्लस 58 ऑलरेडी निघाला आहे. b इक्वल टू 174. ओके 58 ब्रॅकेटच्या बाहेर आहे. बाकी साइन व्हेरिएबल ॲज इट इज. ब्रॅकेट सोबत 58 मल्टिप्लिकेशन, त्या साइडला गेले तर डिव्हिजन. a प्लस b इक्वल टू 174. हा मल्टिप्लिकेशन, त्या साइडला गेले तर डिव्हिजन. किती येतं डिव्हिजन? डिवाइड केलं की किती
नंबर 4. इक्वेशन नंबर 3 है 27a plus 31b is equal to 85. 31a plus 27b is equal to 89. आता सबट्रॅक्ट म्हटलं तर तुम्हाला आठवत असेल मी नेहमीच म्हणते की एक लाईन नोटबुक मध्ये एक्स्ट्रा ठेवायची. कशासाठी? साइन चेंज करायला. सबट्रॅक्ट म्हटलं तर इथे आपण सेपरेशन लाईन इथे द्यायची आणि साइन चेंज करायचे. प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. मग 31 मायनस 27 किती येतात? 4. सबट्रॅक्शन 4 येते. ए ग्रेटर नंबरचं साइन तर 31चं साइन आहे मायनस. हा प्लस मायनस मायनस पुन्हा सबट्रॅक्शन किती येते? 4b सबट्रॅक्शन केली ग्रेटर नंबरचं 31चं साइन आहे प्लस. याची पण 89 मायनस 85 सबट्रॅक्शन 4 ग्रेटर नंबरचं साइन. बघा ऍड सबट्रॅक्ट ऍड मेथड मध्ये तुम्हाला कॉमन ब्रॅकेटच्या बाहेर काढावे लागतात. कोण कॉमन आहे? 4. उरला कोण? मायनस आहे. 4 ला मी रिमूव्ह केलाय मायनस साइन ॲज इट इज. 4 रिमूव्ह झाला b ॲज इट इज. फॉर मल्टिप्लिकेशन त्या साइडला गेले तर डिव्हिजन. बाकी व्हेरिएबल्स ॲज इट इज. हा मल्टिप्लिकेशन त्या साइडला गेले तर डिव्हिजन. मायनस a प्लस b झालं. a b ची व्हॅल्यू काही मिळाली नाही. याला आणखी सॉल्व पण होत नाही त्याच्यामुळे याला नेक्स्ट नंबर देतो. इक्वेशन नंबर 5 होतं. इक्वेशन नंबर 6. आता ऍड केलं सबट्रॅक्ट केलं काय करायचं राहिलं? ऍड सबट्रॅक्ट ऍड कोणाला कराल? ऍड आणि सबट्रॅक्ट करून जे नवीन इक्वेशन नंबर मिळालेले असतात त्याला ऍड करावं लागतं. ऍड इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6. काय आहे इक्वेशन नंबर 5? इक्वेशन नंबर 5 आहे a plus b equal to 3 आणि इक्वेशन नंबर 6 आहे मायनस a plus b equal to -1. बघा प्लस a मायनस a कॅन्सल. इथे कोणी नाही म्हणजे 1 प्लस 1 2 2b. ऍड मीन्स 3 प्लस 1 4 नाही बनत. रूल वाईज 3 मायनस 1 2 2 मल्टिप्लिकेशन त्या साइडला गेले तर डिव्हिजन. व्हेरिएबल इक्वल टू 2 ॲज इट इज. ही झाली b ची व्हॅल्यूज. रिसबस्टिट्यूट मेथड मध्ये जेव्हा तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतात त्यानंतर तुम्ही काय करता? लगेच आठवायला पाहिजे. a b च्या व्हॅल्यू मिळाल्या की वापस रिसबस्टिट्यूट करून हे लिहायचं. काय करायचं? रिसबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a and b. a b च्या व्हॅल्यू मिळाल्याबरोबर तुम्हाला स्टेप आठवलीच पाहिजे का? रिसबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a and b लिहायचं. वापस a and b चं जे दिलं आहे ते जसंच्या तसं लिहून घ्यायचं. a लिहा आणि हा 1/y + 3 = b. आता sy ची व्हॅल्यू तर माहिती नाही आहे ॲज इट इज. a ची व्हॅल्यू भेटलेली आहे. a च्या खाली a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? सॉरी आपल्याला a ची व्हॅल्यू भेटायची आहे ना. a आणि b ची व्हॅल्यू भेटल्यावर रिसबस्टिट्यूट करायचं आहे. b चीच व्हॅल्यू मिळालेली आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला पहिले फाइंड करावं लागेल. पुट b = 1 इन इक्वेशन. a ची व्हॅल्यू फाइंड करायची राहिली होती. मला वाटतं आपल्याला a आणि b दोन्ही मिळाले आहेत. सॉरी b ची व्हॅल्यू मिळाली आहे. a ची व्हॅल्यू कशी काढाल? कोणत्या इक्वेशन मध्ये टाकता? बघा जो इझी आहे हा इझी आहे. याच्यापेक्षा मी याच्यात टाकत आहे इन इक्वेशन 5. फिफ्थ इक्वेशन लिहायचं. लिहिलं फिफ्थ इक्वेशन. a ची ॲज इट इज b च्या खाली b ची व्हॅल्यू. ओके a फाइंड करायचं ॲज इट इज इक्वल टू 3 ॲज इट इज प्लस वर त्या साइडला गेलं तर मायनस 3 मायनस 1 2. ही मिळाली आपल्याला a ची व्हॅल्यू. हा आता आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. a सुद्धा मिळाली आणि b सुद्धा. आता दोन्हीही व्हॅल्यूज मिळाल्यावर a आणि b च्या दोन्हीही व्हॅल्यूज मिळाल्यावर आता आपल्याला a b च्या व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायच्या. रिसबस्टिट्यूट त्या साइडला दिसणार नाही. मी इथपर्यंतच लिहिते व्हॅल्यूज ऑफ a and b. हा तर बघा आता ॲट अ टाइम दोन्ही सॉल्व करायला स्पेस असेल तर करेल, नाही तर पहिले a साठी करेल आणि मग b साठी. बघूया होते कितपर्यंत बोर्डवरच दिसत असेल तर पहिले a साठी करते नंतर b साठी. रिसबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ a and b. a b मिळालं की रिसबस्टिट्यूट वापस जिथे सबस्टिट्यूट केलं होतं तिथे जायचं. तर हे आहे
सेम पाहिजे. मग इथे 2 आहे तर इथे 2 कसं राहणार 2 ने मल्टिप्लाय. मग खाली 2 ने वरती मल्टिप्लाय केलं की वरती पण कंपल्सरी करावं लागतं. 2 into 2 4 2 हाला डिनॉमिनेटर सेम कंबाईन केला 1 plus 4 5. न्यूमरेटरची ॲडिशन होणार डिनॉमिनेटरला कंबाईन करावं लागते. तर ही झाली आपली x ची व्हॅल्यू. ओके. आता y ची व्हॅल्यू हा a ला सबस्टिट्यूट केला होता. स्पेस असती तर तुम्हाला इथेच मी b चं कॅल्क्युलेशन करून दाखवलं असतं. स्पेस नाही आहे तिकडे म्हणून मी खाली करून दाखवते. तर b साठी काय आहे रिसबस्टिट्यूट मधला a झाला. आता b 1/y + 3 = b. 1/y + 3 = b च्या खाली b ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. हां व्हॅल्यू पुटअप केली आहे b च्या की उलट करायचं इन्व्हर्ट केलं. y + 3/1 वरचा खाली खालचा 1/1. आता 1 लिहितो का आपण नाही लिहत. तर विरोध केला लिहत नाहीच. +3 त्या साईडला गेले तर +3 तिकडे गेले तर -3 1 - 3. तर 3 - 1 2 ग्रेटर नंबरचा साइन. तर ही आपल्याला मिळालेली आहे y ची व्हॅल्यूज. ह्या आपल्या x आणि y च्या व्हॅल्यूज आल्या आहेत. फायनल आन्सर कसं लिहितात स्पेस नसल्यामुळे मी इथेच लिहिते. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज पहिले x ची व्हॅल्यू लिहायची x = 5/2 and y = -2. that is काय लिहिता पहिले x ची व्हॅल्यू 5/2 y ची व्हॅल्यू -2. ही x ची व्हॅल्यू ही y ची व्हॅल्यू. तर रिसबस्टिट्यूट मेथड मध्ये असं तुम्हाला जे डिनॉमिनेटरला व्हेरिएबल्स असतात त्याच्या जागी अदर व्हेरिएबल्स घेऊन सॉल्व करावं लागते. तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. खूप लॉंग मेथड आहे ही. याच्याशिवाय दुसरा ऑप्शन पण नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस कराल व्यवस्थित समजून घ्याल. अगदी इझी वेने सांगितलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच समजेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराल आणि सबस्क्राईब सुद्धा कराल.